राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसरमधील अधिवेशनामध्ये ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायला विरोध करण्यात आला। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असा ठरावही अधिवेशनात पारित करण्यात आला। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले किरण पांडव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आहेत। अधिवेशनातल्या ठरावांवर सरकार काम करत असल्याचा शब्द किरण पांडव यांनी अधिवेशनामध्ये ओबीसी नेत्यांना दिला। ओबीसी आरक्षणातून कुणालाही वाटा देणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे। अमृतसरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ओबीसींच्या विविध मागण्यांचे एकूण 30 ठराव एकमताने पारित करण्यात आले। त्यात ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे ठराव करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे। त्याच मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळालं नाही तर 288 आमदार पाडा अशी भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे समाज बांधवही संघटित झाले। अमृतसरमधील ओबीसी महासंघाच्या 9व्या अधिवेशनात देखील विरोधकाचा स्वर तीव्र करण्यात आला। प्रत्येक वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीला कुठल्याही प्रकारचा आरक्षणाला धक्का न लावता बाकी इतर लोकांना कसं काय त्यांना समाविष्ट करता किंवा त्यांना ॲडजस्ट करता येईल याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस करताय। त्यांनी आपलं स्टँड तसंच क्लिअर केलेलं आहे की मी कुठेही ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि बाकी लोकांचं जे पण मागणं आहे त्याला आम्ही पूर्ण करू। म्हणून आमच्या पार्टीच्या धोरणा अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट आधीपासूनच केली आहे असं मला वाटतं। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले किरण पांडव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आहेत। आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केल्याचं किरण पांडव यांनी सांगितलं। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं पांडव यांनी सांगितलं। अधिवेशनात करण्यात आलेल्या ठरावांचा पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून केला जाणार असल्याचंही किरण पांडव यांनी सांगितलं। बबनराव तावडे सरांनी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी 20-30 मागण्या आता सरकारकडे ठेवलेल्या आहेत। त्याचा पाठपुरावा कसा माननीय मुख्यमंत्रीकडून करून घ्यायचा आणि कसं त्यांच्याकडनं हे कामं करून घ्यायची याची आता आमची समोरची वाटचाल राहील। मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे आणि ओबीसीसाठी न्याय देण्याचं काम ते आता करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण ते ओबीसीला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करतील असं मला पूर्ण अपेक्षा आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण करण्याची भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं किरण पांडव यांनी सांगितलं। असं असेल तर मग मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकार कशी पूर्ण करणार असा मुद्दा उपस्थित होतो। कारण मराठा आणि कुणबी एकच असल्याचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी मांडलाय। शेतीचं काम करणाऱ्याला कुणबी म्हटलं जातं आणि सर्व मराठा समाज हा शेतीचंच काम करतो असा युक्तिवाद मनोज जरांगे यांनी अनेकदा केलाय। हे एक वर्ग कुठून आलं केव्हा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही। आपल्याला इतक्या केसेस केल्यात यासाठी मागं लावली तरी भेट नाही। मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नेत्यानंच विरोध केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण करण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचंही किरण पांडव यांनी सांगितलं। परिणामी मनोज जरांगे यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कशी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।